नमस्कार. आज 5 जून. 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आपण हा पूर्ण निसर्ग जो आहे इतका सुंदर, सृष्टी ज्यांनी निर्माण केली ब्रह्मदेवाने, हा इतका सुंदर निसर्ग आहे, त्याची आपण काळजी घ्यायला हवी, पर्यावरणाचा समतोल राखायला हवा. पण हल्ली काय झालं आहे, सगळीकडे मोठ्या मोठ्या इमारती बांधण्यासाठी वृक्षतोड करावी लागत आहे. पण वृक्षतोडीमुळे काय होतं की जो हवेत प्राणवायू आहे त्याचं प्रमाण आता कमी कमी होत झालं. या वृक्षावरच सगळं अवलंबून आहे. पाऊस पडला तर पिकं होतील, पिकं झाले तरच आपल्याला खायला मिळेल. हे सगळं जरी मानवाला माहिती आहे तरी पण वृक्षतोड ही सुरूच आहे. तर मानवाने वृक्षतोड जिथे करावी लागते तिथे त्यांनी दुसरा पर्याय म्हणजे एक झाड तोडलं तर 2 झाड लावायला हवी, म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तर ह्या आजच्या दिवसासाठी माझी पर्यावरण कविता मी घेऊन आली आहे. ऐकूया. पर्यावरण. निसर्गाची अद्भुत किमया सदा स्वच्छ आणि निर्मळ. निसर्गाची अद्भुत किमया सदा स्वच्छ आणि निर्मळ. नैसर्गिक असे ती माया दिसेना जराही भेसळ. नैसर्गिक असे ती माया दिसेना जराही भेसळ. ऋतुचक्र निसर्गाचे अविरत ते चालते. ऋतुचक्र निसर्गाचे अविरत ते चालते. शृंगारते पुन्हा नव्याने साद ऋतूस घालते. शृंगारते पुन्हा नव्याने साद ऋतूस घालते. हर ऋतूत भासे निसर्गाचे सौंदर्य वेगळे देखणे. हर ऋतूत भासे निसर्गाचे सौंदर्य वेगळे देखणे. कर्तव्य हे आपुले समजून निसर्गाला जपणे. कर्तव्य हे आपुले समजून निसर्गाला जपणे. कधी धुंद मंद वारा कधी खळखळणारा झरा. कधी धुंद मंद वारा कधी खळखळणारा झरा. कधी कोसळणारा जलधारा हाच खरा निसर्ग नजारा. कधी कोसळणारा जलधारा हाच खरा निसर्ग नजारा. हवा मोकळा श्वास जगण्याला प्रत्येकास. हवा मोकळा श्वास जगण्याला प्रत्येकास. तरी मानवा करूनी वृक्षतोड का रे तू चुकलास. तरी मानवा करूनी वृक्षतोड का रे तू चुकलास. वृक्षारोपण करूनी आपण टाळू प्रदूषणाचा त्रास. वृक्षारोपण करूनी आपण टाळू प्रदूषणाचा त्रास. जपूया निसर्ग संपदेला घडवूया नवा इतिहास. जपूया निसर्ग संपदेला घडवूया नवा इतिहास. झाडे लावा झाडे जगवा जपा मंत्र हा मनी. झाडे लावा झाडे जगवा जपा मंत्र हा मनी. पर्यावरणाचा तोल राखण्या घ्यावा पुढाकार प्रत्येकाने. पर्यावरणाचा तोल राखण्या घ्यावा पुढाकार प्रत्येकाने.